ऑफिसमधील वरिष्ठ तिला इतकं काम द्यायचे की ते गेल्या काही दिवसांपासून खूप तणावात होती. तिच्यावर कामाचं प्रेशर टाकलं जात होतं. कामाच्या ओझ्याखाली असलेल्या आमच्या लेकीचा आता मृत्यू झालाय. हे बोल आहेत एका 26 वर्षीय तरुणीच्या आईचे. पुण्यातील 26 वर्षीय सीए तरुणीच्या मृत्यूनंतर ती ज्या कंपनीत काम करत होती त्या कंपनीवर सोशल मीडियावरून टीकेचा भडीमार होऊ लागला. चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या या तरुणीने मार्च 2024 मध्ये EY पुणे या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. जुलै महिन्यात तिचं निधन झालं. मृत तरुणीच्या आईने लिहिलेल्या एका भावूक पत्रामुळे EY कंपनी आणि तिथल्या कामाच्या पद्धतीवरती प्रचंड चर्चा होऊ लागली. ॲना पेरियल असं या निधन झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट तरुणीचं नाव आहे. ॲनाने 6 जुलै रोजी असं सांगितलं होतं की तिच्या छातीत दुखतंय. त्यामुळे तिला पुण्यातील एका रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तिचा ECG काढून तपासण्यात आला. हृदयरोग तज्ज्ञांनी तिची तपासणी करून प्राथमिक उपचार व औषधं देऊन तिला घरी पाठवलं. मात्र तिला कामाचा खूप त्रास असल्याचं, तिची झोप पूर्ण होत नसल्याचं डॉक्टरांनी तिच्या पालकांना सांगितलं. तिला आराम करण्यासाठीही सांगण्यात आलं होतं. मात्र हॉस्पिटलमधून ॲना थेट ऑफिसला गेली आणि रात्री उशिरा परतली. नंतर तिची प्रकृती अजून खालावली आणि हा सगळा त्रास सहन करत ती कामच करत राहिली. त्यानंतर 2 आठवड्यांनी हृदयविकाराच्या धक्क्याने ॲनाचा मृत्यू झाला. ॲनाची आई अनिता ऑगस्टिन यांनी EY इंडिया कंपनीचे अध्यक्ष राजीव मेमानी यांना एक पत्र लिहिलंय. या पत्राद्वारे त्यांनी मेमानी यांना विनंती केली आहे की माझ्या मुलीला न्याय मिळायला हवा. तसंच EY इंडिया कंपनीत काही बदल करण्याची आवश्यकता असल्याचं सुद्धा ऑगस्टिन यांनी नमूद केलं. ॲनाच्या आईने पत्रात नेमकं काय म्हटलंय हे आता आपण पाहू. अनिता यांनी पत्रात लिहिलंय की मी एक दुःखी आणि पीडित आई म्हणून हे पत्र लिहिते. मी माझी मुलगी गमावली. माझी मुलगी 19 मार्च 2024ला तुमची कंपनी EY इंडियामध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाली होती. 4 महिन्यांनंतर 20 जुलै रोजी मला एक धक्कादायक बातमी मिळाली की माझी लाडकी लेक आता या जगात नाही. ती केवळ 26 वर्षांची होती. कामाचं ओझं, नवीन वातावरण, कामाचे अधिक तास यामुळे ॲना शरीराने आणि मनाने थकली होती. या सगळ्याचा तिला शारीरिक, भावनिक, मानसिक त्रास झाला. चिंता, निद्रानाश आणि तणावाने ती खचून गेली होती. कठोर परिश्रम व चिकाटी ही यशाची गुरुकिल्ली आहे यावर विश्वास ठेवून ती स्वतःला झोकून देऊन काम करत होती, ज्याने तिचं आयुष्य हिरावलं. ॲना ज्या टीममध्ये काम करत होती तिथे कामाचं खूप प्रेशर होतं. त्यामुळे त्या टीममधल्या तिच्या अनेक सहकाऱ्यांनी नोकरीचा राजीनामा दिलाय. ॲनाचे टीम लीडर तिला प्रोत्साहित करत होते. तू आपल्या टीमची प्रतिमा बदलायला हवी. मात्र त्या प्रोत्साहनामुळे ती तिच्या आयुष्याचं नुकसान करून घेतेय याची तिला जाणीव नव्हती. ॲनाला जरा देखील विश्रांती मिळत नव्हती. रात्री उशिरापर्यंत ती काम करत असायची. सुट्टीच्या दिवशी देखील तिला काम सांगितलं जात होतं. ज्या टीम लीडर व व्यवस्थापकाने माझ्या लेकीवर अधिक कामाचं ओझं टाकलं, ज्या ओझ्यामुळे तिचा जीव गेला, तिचे तेच सहकारी, टीम लीडर व व्यवस्थापक ॲनाच्या अंत्यविधीला सुद्धा आले नाही. कोणी तिच्यासाठी साधा 1 मिनिटही काढला नाही. ॲनाच्या आईची आर्त साद ऐकून आता तरी भारतातील विविध क्षेत्रातील कार्यपद्धती बदलणार का, किंबहुना त्यासाठी नेमके कोणते बदल व्हायला हवेत याविषयीचं आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. कामातून ब्रेक काढून थोडी आपलीही काळजी घ्या. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.